बोला पुंडलिकावर्य विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो 7वा अभंग आहे त्या 7व्या अभंगाचं अत्यंत त्रोटक पद्धतीने विवेचन करणार आहोत। कोणता आहे हा 7वा अभंग? पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी। नाही जासी भक्ती तू पतित भक्त, हरिसीन भजत दैवहत। अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी। ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा गटी पूर्ण एक नांदे। या चारही चरणाचं जर संक्षिप्त विवेचन करायचं असेल तर आपल्याला असं करता येईल, जे हरीची भक्ती करीत नाहीत अशा अभक्तांनी केलेले पर्वतमय पातके त्यांच्या मस्तकावर कायमचे बसतात। त्यांचा वज्रलेपच तयार होतो, ते विघळत नाहीत, ते निघतही नाहीत। जो हरीचं भजन करत नाही तो अभक्तच, आणि त्याची वाचा जे काही बोलते ते व्यर्थ वाचाळले आहे असं म्हणतात। जे वाचाळ व्यर्थच खूप बडबडतात त्यांना हरी कसा प्राप्त होणार? ज्ञानदेव महाराज म्हणतात, हा हरी म्हणजे आत्मरूप ठेवा आहे, आणि हा एकटाच सर्व देहात वास्तव्य करणारा असा आहे, असे निश्चयाने मला वाटते। अशा प्रकारचं संक्षिप्त विवेचन या चारही चरणाचं आपल्याला करता येईल। आता या अभंगातील प्रत्येक चरणाचं थोडं विस्तारित विवेचन आपण या ठिकाणी करणार आहोत। हरिपाठातील या अभंगाचं पहिलं चरण असं आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी। पातक कुणाकडून घडतं? जे अभक्त आहेत तेच दुष्कृत्य करतात। अभक्त जे हरिनाम घेत नाहीत त्याची पर्वतमय पापे ही वज्रलेप बनतात। वज्र आपण माहित आहे, आपल्याला इंद्राचं आयुध आहे वज्र, ज्याच्या पुढे कशाचं काहीही चालत नाही। वज्रलेप इतर लेप कशाने ना कशाने विरघळतात, पाण्याने, ऑइलने, आणखीन कशाने, पण हा वज्रलेप कशानेही विरघळत नाही। म्हणून माऊली म्हणतात, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी। काही काही लोकांचं केवळ देहभरण हेच उद्दिष्ट असतं, ध्येय असतं। असे देहभरण करणारी माणसं इंद्रियाची मनोरथ पुरविण्यामध्ये, स्वैर वागण्यामध्ये, दुष्कृत्य करण्यामध्ये विधीचं कोणतंही निषेध न बाळगता कृत्य करत असतात, आणि मग त्याच्यातून पातकाची उंची वाढत जाते। यांचं कृत्य म्हणजे केवळ पातक आणि पातक असतं, आणि दिवसेंदिवस ही अशी पातक करत गेल्यामुळे पर्वताप्रमाणे पातक करणे, आणि हे पातक साधे नाही, याचा एक वज्रलेप तयार होतो। वज्रलेप होणे अभक्तासी। त्या पाखंड्याकडून, त्यांच्या कृत्यामुळे त्यांच्या पातकाचा एकतर पर्वताप्रमाणे पातक वाढते, आणि त्या पातकाचा वज्रलेप तयार होतो। आणि वाढे जवजव मोह, पहा तुकाराम महाराज काय म्हणतात, आणि वाढे जवजव मोह, तव तव विषयी राहू, विषय तेत ठाव पातकासी।
विषये तेत ठाव पातकासी. पातकी पुरुष इंद्रियाच्या अधीन राहून जगतो आणि इंद्रियांना फक्त आणि फक्त विषय आवडतात. विषयाच्या पाठीमागं धावत धावत त्यांच्या हातून अत्यंत दुष्कृत्य घडतात आणि पातकाच्या राशी संचित होत जातात, पातकाच्या राशी साठत जातात. हा वज्रलेप जो आहे तो न विरघळणार आहे आणि अभक्ताची सर्व कर्मे हे दुष्कृत्यच असतात. वारंवार दुष्कृत्य घडत गेल्याने त्याचा वज्रलेप तयार होतो. म्हणून माऊली असं म्हणतात, पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी. पुढच्या चरणामध्ये अभंगाच्या माऊली असं म्हणतात, नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिवीन न भजत दैवहत. ज्याला भक्तीचा लवलेशी नाही तो पतित असतो, तो पापी असतो. पापी तो चांडाळ. तुका म्हणे नामासी विनमुख तो नर पापिया. जशी हरिभक्ती नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजसी दैवहत. दैवहत म्हणजे दुर्दैव, करंटा, भाग्यहीन. करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. तुकाराम महाराज म्हणतात, करंटे कपाळ ज्याचे नाम ये न वाचे, सदैव भाग्ये तोची हरिरंगी नाचे. जो भाग्यवान आहे तो हरिरंगी नाचतो आणि जो करंट आहे, दुर्दैवी आहे, त्याच्या वाचेला मात्र भगवंताचं नाम कधीच येत नाही. म्हणून माऊली म्हणतात, नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त. ज्याची भक्ती नाही तो पतित आहे, पापी आहे, अभक्त आहे. हरीन भजत दैवहत. दुर्दैवाने तो हरीला भजत नाही. हरिभजनाचं काय सामर्थ्य आहे पहा. तुकाराम महाराजांनी अनेक अभंगातून हरीचं भजनाचं, हरीचं महात्म्य सांगितलंय. नामेच तारिले कोट्याने कोटी, नामे हे वैकुंठी बैसविले. तुका म्हणे नाम वेदासी आगळे, ते दिले गोपाळे फुकासाठी. एवढं सामर्थ्य आहे नामाचं. आणि ही करंटे हे भाग्यहीन हरीला भजत नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. नामेच तारिले कोट्यानी कोटी, नामे हे वैकुंठी बैसविले. आणि मग हे जर करत नसतील तर ते करंटे आहेत, ते दैवहत आहेत आणि अभक्त, त्याला आपण असं म्हणूया. असं माऊली या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणात माऊली सांगतात, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसे नि गोपाळ पावे हरी. जे हरीला भजत नाहीत का त्यांची वाचा ही केवळ बरळतेच असते. हरीचा आश्रय न करता जो बोलतात त्याला माऊली वाचाळ म्हणतात, वाचाळ वीर म्हणतात. वाचाळ म्हणजे वृथा बडबड करणे. अशा वाचाळापाशी तयापाशी गोविंद नाही. हरिनाम सांडुनी करंटी, मिथ्या करीती चावटी. बघा पुढचं, हरिनाम सांडुनी करंटी, मिथ्या करती चावटी. जेवी हगवणीची पिटपिटी, तैसा गोठी जलपती. ज्याच्या मुखात हरिनाम नाही का त्याची पिटपिट ही हगवणीसारखी असते असे म्हटलं जातं. ज्याला हरिनामाची जोड नाही असे अनेक लोक पाठांतर करून गावोगावी आपल्या कथा करताना फिरत असताना दिसतात पहा. तेने शब्द ज्ञाने करीती चावटी, ज्ञान पोटासाठी विकुण्या. एवढंच तुकाराम महाराज त्यांच्यासाठी म्हणतात. किंवा नामाविन काय चावगी चावट, वाया वटवट हरिविन. म्हणजे अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. हरी जर वगळला त्यांची वाचा म्हणजे केवळ बरळल आहे, वटवट आहे, त्याच्यापाशी कसलाच गोविंद नाही. जेत तुकाराम महाराज म्हणतात, जेत उच्चारू नाही नामाचा, ते वाणी वांझ वाचा. बघा, जे तर नामाचा उच्चार नाही ती वाणी वांझ आहे हो. गर्वेन धरी हरी कथेचा,
निष्फळतेचा उद्योग, हरिकथेचा गर्व धरून निष्फळ उद्योग त्यांचा, हरीच्या नामाशिवाय जे असेल ते सारी पिटपिट असेल, बडबड असेल, वायफळ असेल, बरळ असेल, असं माऊली या चरणामध्ये म्हणतात. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. आणि शेवटच्या चरणामध्ये मौली असं म्हणतात, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वागटी पूर्ण एक नांदे. ज्ञानदेव माऊली म्हणतात, मला जर काही प्रमाण वाटत असेल, मला जर काही प्रमाण असेल तर तो फक्त आणि फक्त एक आत्माच आहे. हा आत्मा सर्व घटामध्ये समान आहे, पूर्ण रूपाने आहे आणि तो पूर्ण रूपाने नांदणारा आहे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये असंही म्हणतात, या देहीची हे दशा आणि आत्मा तो एक आयसा, नित्य शुद्ध आपोसा अनादीपणे हा आत्मा. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान, सर्वांचं मूळ बीज हा आत्मा आहे आणि तो सर्वागटी संपूर्ण एकच आहे. म्हणून ज्ञानदेव शेवटच्या चरणात, ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वागटे पूर्ण एकनादे, अशा प्रकारचे चिंतन करतात. परत एक बार आपण या चारही चरणाचा उच्चार करूया आणि अत्यंत त्रोटक पद्धतीने या हरिपाठातील अभंगाचं वेचन थांबूया. कोणता आहे अभंगा? पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी, नाही जाशी भक्ती तो पतित अभक्त, हरवीन न भसत दैवत, अनंत वाचाळ बरळते बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वागटे संपूर्ण एकनादे. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.